हटवायचे काही नाव दिसत नाहीये. आता तर वेगळे दिसत आहे. त्यांनी जमिनीमध्ये एवढे पाय रोवले की सामान्य वर्गाचे पाय किती जमीन चालवली आहे. काय भूक फक्त त्यांनाच लागते, सामान्य वर्गाला नाही का लागत? काय पोट फक्त त्यांनाच आहे, सामान्य वर्गाला नाही का? काय गरीब फक्त तेच आहे, सामान्य वर्ग नाही? एवढी सूट त्यांनाच का आहे, सामान्य वर्गास का नाही? मित्रांनो, आता तर असं वाटतंय की आरक्षणासाठी स्पर्धा लागली आहे. मला आरक्षण की तुला आरक्षण, मला आरक्षण की तुला आरक्षण. आजकाल अशी स्पर्धा झाली असं वाटतंय. मित्रांनो, उदाहरण द्यायचं एक छोटंसं देतो. पहिलीतील दोन मित्र असतात, चांगले मित्र. एकाला आरक्षण असतं, एकाला नसतं. एकाला शाळेतील सवलती मिळतात, शिष्यवृत्ती मिळते, आणि दुसऱ्याच्या मित्राला मिळत नाही. त्या बालमनावर कसा विकास पडत असेल मित्रांनो? कसा विकास पडत असेल, कसं वाटत असेल त्याच्या मुख्याला? मित्रांनो, यासाठी मला सरकारला निवेदन करावंच वाटते. करता हूं अनुरोध मैं भारत की सरकार से, करता हूं अनुरोध मैं भारत की सरकार से, प्रतिभाओं को मत काटो आरक्षण की तलवार से, प्रतिभाओं को मत काटो आरक्षण की तलवार से. मित्रांनो, आज एक आरक्षण एक जाळं आहे. त्या जाळ्यामध्ये मासा हा कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकतो. त्याच वेळी तो तडफडायला सुरुवात करतो आणि त्याच वेळी मृत्यू पावतो. मित्रांनो, आज आरक्षण हे एक असंच जाळं आहे. त्यामुळे सावधान सावधान, कारण तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपण ही त्या माशाप्रमाणे त्या आरक्षणाच्या जाळ्यामध्ये अडकू, आपला जीव वाचवायचा प्रयत्न करत लागू. मित्रांनो, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण आपला फक्त एकच मंत्र जपला पाहिजे, सबका साथ सबका विकास. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण आरक्षण बाजूला सर्वांना समान संधी दिली पाहिजे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अगोदर घोडा खूप जोरामध्ये पळत होता, पण घोड्याचे जोरात पाणी काय गाढवांच्या मालकांना बरे वाटत नव्हते. गाढवांच्या मालकाने एक सभा भरवली. या सभेमध्ये ते विचार करू लागले, घोड्याला म्हणून गाढवाला कसे शिकवावे. विचार करता करता एका गाढवाच्या मालकाच्या मनामध्ये युक्ती सुचली. ती अशी होती की घोड्याच्या पायाने साखळदंड बांधावा, त्यामुळे घोडा हा पळू शकणार नाही आणि त्याच वेळी गाढव जिंकेल. असे झाले मित्रांनो, असेच झाले. आणि आजही स्वातंत्र्यानंतर ती स्थिती कायम आहे. आणि ती साखळी म्हणजे आरक्षण. ती घोड्याला पळू देत नाही आणि जिंकूही देत नाही. जर घोडा जिंकायचा असेल ना, तर त्याच्या पायातली ती आरक्षण नावाची जोड, साखळदंडाची जोडी काढावीच लागणार, त्याशिवाय पर्यायच नाही. मित्रांनो, आज काही जातींना आरक्षण, उद्या किती जाती आरक्षण होतील याचा काही नियमच नाही. उदाहरण घ्यायचे म्हटल्यास मराठवाड्यात आपल्या महाराष्ट्रातील एक छोटंसं उदाहरण सांगतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आंदोलन, धनगर आंदोलन, मुस्लिम आंदोलन आणि लिंगायत आंदोलन, हरियाणातील जाटांचे आरक्षण, गुर्जर आरक्षण आणि पटेलांचे आरक्षण. मित्रांनो, याच वेळी एवढ्या जातीने आरक्षण एकदाच मागितलंय, उद्या काळानुसार किती जाती आरक्षण होतील याचे काही नियमच दिसत नाही. मित्रांनो, आपण आरक्षणाच्या मागे लागतोय का? तर फक्त मला आरक्षण हवंय, माझ्या जातीला आरक्षण हवंय, त्यामुळे आपण त्या आरक्षणाच्या मागे लागतोय. मित्रांनो, हरियाणातील जाटांचे आरक्षण ही फक्त हिंसक मार्गाने वळल्यामुळे नुसत्या सरकारी मालमत्तेचे कोट्यावधीचे नुकसान झाले. दुकाने मॉल्स यांना तर फटकाच बसला. मित्रांनो, विचारूच नका. बस, रेल्वे गाड्या यांना तर तोडफोड. हरियाणा पण. मित्रांनो, आज या स्थितीला आपण फक्त आरक्षणासाठी ही तोडफोड, हे दंगे, हे वाद करतो. जर आरक्षणच नसते तर हे दंगे झालेच नसते, बिलकुलच नाही. मित्रांनो, त्या आंदोलनामध्ये जे बेरोजगार होते त्यांना रोजगार तर मिळालाच नाही, आणि ज्यांना रोजगार होता त्यांना पोटा पाण्याचा प्रश्न पडला. कसा भागवला असेल तेवढे दिवस त्यांनी पोटा पाण्याचा प्रश्न. मित्रांनो, आज आपण भारताला सोडले तर कुठेही आरक्षण असणार नाही, त्यामुळे ते देश आपल्या भारतापेक्षा वेगवान प्रगती करत आहेत. उदाहरण घ्यायचे म्हटले, मराठवाड्याचा उत्तर देश, नाव फिनलँड, लोकसंख्या 55 लाख आणि मुले जगात आंतरराष्ट्रीय परीक्षेला टॉपला. मित्रांनो, या देशाच्या अनुकरण सध्या अमेरिका करत आहे. तेथे
विचारले तरी येत नाही का? तर गुणवत्ताधारक आणि दर्जेदार व्यक्तींची निवडच झालेली नाही तिथे. ती मुलांना काय शिकवणार हो? त्यासाठी सकल व प्रतिभाशील व्यक्तींची निवड केली पाहिजे. आणि ही निवड का होत नाही तर फक्त आरक्षणामुळे. मित्रांनो, आजकाल प्रत्येकाला वाटते मला आरक्षण हवंय, मला आरक्षण हवंय, मला जातीला आरक्षण हवंय. त्यामुळे सकल विकास मागे राहतोय आणि जी प्रतिभाशील व्यक्ती आहे त्याची बेकारी वाढत आहे. वरच्यावर गरीब होत आहे, तो आत्महत्या करतोय आणि त्याचमुळे आपले भारत हा मागे राहतोय. आणि त्यामुळे हे आरक्षण भारताच्या भविष्यास मारक आहे. शेवटी मी जाता जाता एवढंच म्हणेन, वक्त कम है, जितना दम है लगा दो, मुझको मैंने जगाया, बाकियों को तुम जगा दो. आरक्षण हटाओ, भारत बचाओ. एवढे बोलून मी माझे संपवितो. जय हिंद.